मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पत्रात घ्यावी. नाही आता राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसील, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम. बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे. आमच्या कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही. कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे. गाडी गेली सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे. माईक मागत होते, ऐका ना, ते माईक मागत होते पण त्यांना दिलं. आज ऐका ना, आज गांधी वर्दी असेल किंवा आपण कोणापुढे वर्दीवर मतदान करू शकतो, माईक दिला नाही गेला ना त्यांना. चला ना मॅडम, मी स्वतः येते मॅडम. पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन तर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. नेमकं ऑर्डर राहिला असेल, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता. आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा केली, भारत माता की जय, महाराज. पण तसं काही असेल तर आम्हाला झालं असेल. त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो ते तपासून बघा, त्यावेळेला काही होत नाही. यावेळेला काही वाटायचं व्यक्त करतो.